आतापर्यंत आपण जॉमेट्रीचा पहिला लेसन कंप्लीट केला, द बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्याची पण इथे मदत होईल. आज आपण फ्रेश एक नवीन टॉपिकला सुरुवात करत आहे. धड्याचं नाव आहे पॅरलल लाईन. डेफिनेशन, बेसिक, सार इंट्रोडक्शनचा पार्ट आपण आज शिकणार आणि प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू उद्या. व्यवस्थित समजायचं, प्रॉपर नोट्स बनवायच्या. लक्ष द्या. पॅरलल लाईन्स कशा असतात? पॅरलल लाईन्स एक एक करून समजू याचे अर्थ. इथं तुम्हाला सिच्युएशन दिसत आहे, रेल्वेचा रोड, पटरी ज्याला म्हणता येईल, आणि रेल्वे लाईन आहे. इथं दुसरी सिच्युएशन आहे, सीडी, लॅडर. ठीक आहे. जर मी ह्या दोन येलो कलर मध्ये मी ज्याला हायलाइट केले, ह्या जर दोन लाईन पाहिल्या, त्या दोन लाईन मध्ये तुम्ही एक गोष्ट फील करसाल, जर या दोघांमधलं अंतर इथं सुरुवातीला मोजलं आणि मधात कुठं मोजलं आणि इथं कुठंतरी मोजलं, तर हे अंतर कधीही बदलणार नाही, एक सारखं राहील. सुरुवातीला समजा हे 10 सेंटीमीटर असेल तर मधातही 10 सेंटीमीटर, शेवटी सुद्धा 10 सेंटीमीटर. अंतर कमी जास्त होईल का? नाही. व्हर्टिकली जर विचार केला अशा उभ्या लाईनच्या हायलाइट होत आहे, त्याच्यात तुम्ही पाहू शकता इथं अंतर जेवढं आहे टॉपला तेवढंच बॉटम मध्ये अंतर दिसतं. अंतर हे कमी जास्त होत आहे का? नाही. सेम रिलेट करू इथे. जर या दोन व्हर्टिकल लाईन्स इमॅजिन केल्या आणि एकदम बॉटमला यांच्यातलं अंतर मोजलं आणि याची इथं अंतर मोजलं तर अंतर कमी जास्त होणार नाही, एक सारखं राहील. हॉरिझॉन्टल लाईन्स पाहिल्या अशा तर ह्याही मला एकमेकांना पॅरलल दिसत आहेत, अंतर कुठं कमी जास्त होत नाहीये. शब्दांवर लक्ष द्यायचं. ही जर रेल्वे लाईन आहे तर ही मधातले जे असतात त्यांना स्लीपर्स म्हणतात. ठीक आहे. ही जी आपली सीडी आहे त्याच्या मधातल्या आडव्या आहेत त्यांना आपण रंग शब्द वापरतो, रंग्स. क्लिअर? नॉलेज पाहिजे असू दे. लॅडर आणि रेल्वे ट्रॅकचं जे एक्झाम्पल पाहिलं आपण, याच्यात आपण पाहिलं की ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. पण तरी सुद्धा परफेक्ट पॅरलल लाईन म्हणजे नेमकं काय? तर एका दोन कंडिशन्स पूर्ण व्हायला पाहिजे. नंबर 1, लाईन ह्या एका प्लेन मध्ये असाव्या. आता हा एका प्लेन मध्ये असाव्या म्हणजे काय? समजा ह्या क्लासरूमला मी 4 भिंतींमध्ये पाहतो म्हटलं तर मला 4 प्लेन दिसतात. ही एक भिंत, एक प्लेन, ही भिंत दुसरा प्लेन, मागची भिंत तिसरा आणि ही भिंत चौथा प्लेन. जर मी एक लाईन याच्यावर बनवली, समजा एक लाईन इथं बनवली, ही लाईन उचलून या लाईन ह्या भिंतीवर बनवली, तर आता ही भिंत एक प्लेन आहे आणि ती भिंत एक दुसरा प्लेन आहे. एक लाईन एका प्लेन मध्ये आणि एक लाईन दुसऱ्या प्लेन मध्ये. अशा लाईन्स कधीही पॅरलल होऊ शकत नाही. तर लाईन असाव्या एका प्लेन मध्ये. दोन्ही लाईन ह्याच भिंतीवर असाव्या, नाहीतर दोन्ही लाईन त्याच भिंतीवर असल्या पाहिजे. दोन्ही लाईन ह्या भिंतीवर असतील तरी चालते. एका प्लेन मध्ये दोन लाईन असल्या पाहिजे, पहिली अट. दुसरी, त्यांना मी किती पुढे वाढवलं किती, तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट नाही केल्या पाहिजे, कट नाही झाल्या पाहिजे. ही लाईन समोर किती वाढवा, हिला भेटली नाही, इंटरसेक्ट झाली नाही, तर त्या लाईन असतात पॅरलल. तर मग दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईन पॅरलल असतील, दोन कंडिशन्स पूर्ण व्हायला पाहिजे. दॅट इज दे शुड बी इन अ सेम प्लेन, एका प्लेन मध्ये असले पाहिजे आणि सोबत सोबत त्यांनी कधीही एकमेकांना काय नाही केलं पाहिजे? व्हेरी गुड, इंटरसेक्ट नाही केलं पाहिजे. द लाईन्स व्हिच आर इन द सेम प्लेन, द लाईन्स व्हिच आर इन द सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन. द लाईन्स, मग त्या दोन असतील किंवा दोन पेक्षा जास्त, 3, 4, 5 किती असू शकतात, त्या एका प्लेन मध्ये असल्या पाहिजे अँड दे डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर. मग हे रिप्रेझेंट कसं करतात सिम्बॉलिकली? पहा, सिम्बॉलिक फॉर्मॅट मध्ये हे लिहितात असं, लाईन L, दोन व्हर्टिकल लाईन, लाईन M. वाचायचं कसं? लाईन L इज पॅरलल टू लाईन M or simply line L parallel to line M. क्लियर? सिम्बॉलिक फॉर्मॅट असा. दोन उभ्या लाईनला वापरतो आपण पॅरलल लाईन्स रिप्रेझेंट करण्यासाठी. कन्सेप्ट समजला का पॅरलल लाईनचा? एका प्लेन मध्ये असाव्या आणि इंटरसेक्ट त्यांनी केलं नाही पाहिजे. आता यू ट्रान्सव्हर्सल समजण्यावर याचं काम पडणार आहे आपल्याला. पहा, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? तर मराठी त्याला छेदिका म्हणतात, जी दोन लाईनला छेद देऊन जाते. पहा, कोणत्या तरी दोन लाईन घेतल्या L आणि M, त्या एकमेकांना पॅरलल असतील तरी चालते आणि नसतील तरी चालते. इथे या दोन लाईन पॅरलल दिसतात का? नाही. त्या पुढे जाऊन जर वाढवल्या ना तर भेटतील एकमेकांना, पॅरलल नाही आहे. तर असत्या तरी चाललं असतं, नसत्या तरी चालणार. दोन लाईन मी कोणत्याही घेतल्या. एक लाईन अशी बनवली, ही लाईन आहे ट्रान्सव्हर्सल. मग हिची काय डेफिनेशन आहे? तर एक कोणतीही अशी लाईन जी दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईनला
वेगवेगळ्या पॉइंट मध्ये कट करते, इंटरसेक्ट करते, तिला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. एक अशी लाईन जी दोन वेगवेगळ्या किंवा दोनपेक्षा जास्त असतील, तिन्ही असेल चालल्या असतात, त्यांना डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये तिनं इंटरसेक्ट जर केलेलं असेल तर ती असते ट्रान्सव्हर्सल. क्लियर? पहा ट्रान्सव्हर्सलची रिक्वायरमेंट काय. n ने a आणि b अशा दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये कट केलं. दोन्ही पॉइंट सेम आहेत ना, वेगवेगळ्या पोझिशनवर आहेत ना, a आणि b. एका लाईनने दोन लाईनला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट केलं असेल तर ती लाईन बनते ट्रान्सव्हर्सल. क्लियर? पुढे येऊ. डेफिनेशन वर लक्ष द्या. A line which intersect two or more lines, या दोन किंवा दोन पेक्षा जास्त असू शकतात. A line which intersects two or more lines at distinct points, वेगवेगळ्या पॉइंट मध्ये कट व्हायला पाहिजे तरच त्याला म्हणता येईल ट्रान्सव्हर्सल. तर एक लाईन दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईनला वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट किंवा टच कट करत असेल तर तिला म्हणता येईल ट्रान्सव्हर्सल. तर लाईन n is a transversal of line L and line M. या दोन लाईन साठी ही झाली ट्रान्सव्हर्सल. टॉपिक समजला का? नक्की. पहिले शिकवलं पॅरलल लाईन एका प्लेन मध्ये असाव्या, इंटरसेक्ट करू नये, अशांना पॅरलल लाईन म्हणतात. मग आता आलो आपण ट्रान्सव्हर्सल वर. एक लाईन दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईनला वेगवेगळ्या पॉइंट मध्ये कट करत असेल तर तिला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. आता दोन लाईन आहेत ट्रान्सव्हर्सल मिळून किती अँगल बनवतात पहा. Angles made by a transversal, ह्या काढल्याने दोन लाईन पॅरलल घेऊ शकता, नॉन पॅरलल घेऊ शकता. कशाने दोन लाईन बनवल्या आणि एक बनवला ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सल मुळे आणि त्या दोन लाईन मुळे किती अँगल बनतात हे पहिले तर समजावून सांगतो आणि मग त्यांना नंबरिंग स्टार्ट करतो. दोन लाईन आहेत L आणि M, एक आहे ट्रान्सव्हर्सल, याच्यामुळे किती अँगल बनतात जरा हे समजण्याचा प्रयत्न करू. जर मी असं पाहिलं तर मला एक अँगल बनलेला दिसला. असं पाहसाल तर तुम्हाला दुसरा अँगल दिसेल. खाली पाहसाल तर मग तिसरा अँगल आणि इथे चौथा. इथं बनला समजा पाचवा, हा एवढा झाला सहावा, हा झाला सात, हा झाला आठ. तर दोन लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल ने मिळून किती अँगल बनवले? जर ह्या तीन लाईन असत्या आणि एक ट्रान्सव्हर्सल काढला असता तर व्हेरी गुड. चार इथं, चार इथं, चार इथं, 12 अँगल बनले असते. चार पॅरलल लाईन्स असत्या तर 16. व्हेरी गुड. कन्सेप्ट समजला? चला आता यू बेसिक वर दोन लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल मिळून 8 अँगल बनवतात. नंबरिंग स्टार्ट करतो. फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, थर्ड अँगल, फोर्थ अँगल, फिफ्थ, सिक्स्थ, 7 and 8. समजले ना? एका ट्रान्सव्हर्सलच्या आणि दोन लाईनच्या कॉम्बिनेशनने बनले टोटल 8 अँगल्स. आता पुढे आपण इथं पाहू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पहिले तर समजू आपण करस्पॉन्डिंग काय आणि कसं लक्षात ठेवायचं, मग पाहू पेयर. पेयर म्हणजे जोडी, दोन अँगलचं कॉम्बिनेशन. पहा हायलाइट करतो. अँगल 3 वर लक्ष द्या. अँगल 3 ट्रान्सव्हर्सल हा आहे, त्या ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आहे. ठीक आहे, आणि ह्या L लाईनच्या खाली आहे. आता अशी परिस्थिती खाली चेक करा. ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला लाईनच्या खाली व्हेरी गुड, तो अँगल आहे 7. तर हे झाले पेयर ऑफ करस्पॉन्डिंग 3 आणि 7. आकृती अशी काहीशी बनवते. ठीक आहे, दोघं पहा, लाईनच्या खाली ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या उजव्या बाजूला सॉरी राईट साइडला आहे. ठीक आहे, पेयर कोणती? अँगल 3 आणि अँगल 7. व्हेरी गुड. चला दुसरी पेयर समजण्याचा प्रयत्न करू. अँगल 2 ची पोझिशन चेक करा. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला लाईनच्या वर खाली. व्हेरी गुड 6. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला लाईनच्या वर. सो अँगल 2 and अँगल 6 इज आवर नेक्स्ट पेयर. अँगल 2 and अँगल 6. आकृती काहीशी अशी बनेल आणि पेयर बनेल अँगल 2 and अँगल 6. क्लियर? चला नेक्स्ट पेयर समजू. नेक्स्ट पेयर काय? अँगल 4. पोझिशन चेक करा. लेफ्टला आहे ट्रान्सव्हर्सलच्या लाईनच्या खाली, ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला. व्हेरी गुड 8 4 8. ठीक. नेक्स्ट पेयर इज अँगल 4 अँगल 8. फायनल पेयर समजले? डायरेक्ट दाखवली. अँगल 1 अँगल 5. अशा असतात करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर. ऐका परत, दोन लाईन एक ट्रान्सव्हर्सल टोटल 8 अँगल बनवते, पण पेयर मात्र 4 बनवते.
कारण प्रत्येक पेयर मध्ये दोन अँगल असतात. तर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर किती? 4. टोटल अँगल किती? 8. आता येऊ नेक्स्ट कन्सेप्ट अल्टरनेट अँगल शिकण्यासाठी. अल्टरनेट अँगल मध्ये दोन प्रकार, इंटेरियर आतमधले, एक्सटेरियर बाहेरचे. अल्टरनेट मध्ये दोन प्रकार, इंटेरियर, एक्सटेरियर. चला आता अल्टरनेट अँगलला समजण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातही इंटेरियर पहिले पाहू. पेयर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल हे थोडंसं करस्पॉन्डिंग पेक्षा उलट आहे, अपोजिट चालते. इथं शब्दांवर लक्ष देतात. अँगल 4 ची पोझिशन पाहू. लाईनच्या खाली ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला, याच्या उलट जवळ. लाईन ट्रान्सव्हर्सलच्या राईटला, लाईनच्या वर. परत ऐका, कन्फ्यूज झाले तुम्ही, रॉंग आन्सर दिला गेलं पहिले. ऐका, रिपीट करतो. पोझिशन ऑफ 4 वर लक्ष द्या. आन्सर देण्याची घाई नका करू. 4 ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला, तर मी आता खाली पहिले ट्रान्सव्हर्सलच्या राईटला. ठीक. लाईनच्या खाली तर मी पहिले लाईनच्या वर. तर कोण आहे मग तो? व्हेरी गुड, अँगल 6. आणि जर डायग्राम बनवली तर अशी काहीशी डायग्राम Z सारखा किंवा N सारखा आकार हे देतात. मिळता जुळता Z आहे की बरोबर. ही पहिली पेयर, याला रिप्रेझेंट करू. अँगल 4 अँड अँगल 3. सिमिलरली दुसरी पेयर पहा. अँगल 3 वर लक्ष द्या. लाईन L च्या खाली तर तुम्ही लाईन M च्या वर जासाल. तो ट्रान्सव्हर्सलच्या राईटला, तुम्ही ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला जासाल. Z सारखा आहे पण थोडा उलट आहे, उलटा Z सारखा आहे पण Z सारखाच आकार आहे ऍटलीस्ट. तर अँगल 3 अँड अँगल 5 ही बनली आपली इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या दोन पेयर. आता पाहू अल्टरनेट एक्सटेरियर. तेच इकडे लेफ्ट इकडे राईट, लाईनच्या वर तर लाईनच्या खाली. पण आता बाहेर बाहेरचे 4 अँगल बाहेर बाहेर दिसतात. 1 2 8 7. या चौघांचं आता येईल इथं. अल्टरनेट पाहत आहे त्यात कोणते? एक्सटेरियर. पहा अँगल हे तर झाले पहिले आपले. अल्टरनेट ते 4-6 ब्लिंक होत आहेत ना, ते इंटेरियर वालेच आहे. समजावून सांगण्यासाठी फक्त ते घेतलेलं आहे. आता येऊ आपण एक्सटेरियर बाहेरचे. अँगल 1 ची पोझिशन पहा, लाईनच्या वर, तर मग मी लाईनच्या खाली पाहणार. तो ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला आहे तर मी ट्रान्सव्हर्सलच्या राईटला जाणार. क्लियर. पहिली एक्सटेरियर अल्टरनेटची पेयर. Z सारखा आकार आहे, फक्त ही ट्रान्सव्हर्सलची लाईन तुम्हाला त्या दोघांना सेपरेट करण्यास मदत करेल. सो अँगल 1 विथ अँगल 7. व्हेरी गुड, अँगल 7. लास्ट पेयर अशीच. अँगल 2 चेक करा. अँगल 8 च्या इक्वल आहे. सो दिस इज द एक्सटेरियर अल्टरनेट पेयर 2 अँड अँगल 8. पहिले करस्पॉन्डिंग शिकवलं, समजलं सर्वांना. अल्टरनेट मध्ये दोन प्रकार असतात, इंटेरियर अँड एक्सटेरियर. आता आपण स्टडी करू थेरम. याच्याच मदतीने आपला पहिला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होईल. म्हणजे आपण आता पूर्ण इंट्रोडक्शनच्या शेवटच्या स्टेपवर आहे. पेयर ऑफ इंटेरियर. त्याच्या आधी राहिला मला सांगताना इंटेरियर. पहा इंटेरियरची पेयर कशी, आतमधले अँगल. आता हे कसे असतात पहा, 3 आणि 6. व्हेरी गुड, 3 अँड 6. दोघंही लाईन आतमध्ये असले पाहिजे. चौका आहे आतमध्ये. तर 3 लाईनच्या खाली, तर लाईनच्या जस्ट वर 6 ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडला असले पाहिजे. ऑन द आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल एका साइडला असले पाहिजे. क्लियर. एका साइडला 3 आणि 6 पहिली पेयर बनली आतमध्ये. अशी दिसते ही दिसायला. अँगल 3 अँड अँगल 6. दुसरी पेयर इकडे चेक करा, 4 अँड 5. व्हेरी गुड, ही झाली आपली सेकंड इंटेरियर पेयर. आता आपण जवळजवळ पूर्ण बेसिक तर कंप्लीट केलेला आहे. करस्पॉन्डिंग पहिले पाहिले, मग अल्टरनेट पाहिले आणि फायनली शिकलो आपण इंटेरियर. आता येऊ आपण थेरम्स वर. करस्पॉन्डिंग अँगल थेरम, अल्टरनेट अँगल थेरम अँड इंटेरियर अँगल थेरम. हे आहेत ते 3 थेरम. हे पुढे आपण जेव्हा जाऊ ना, हे सगळे मी प्रूव्ह करून दाखवणार की कसे इक्वल येतात. सध्याचं फक्त त्याचं स्टेटमेंट लक्षात घेणार, इंट्रोडक्शन, आणि मग आपण सुरुवात करू शकतो आपल्या प्रॅक्टिस सेटला. पहा करस्पॉन्डिंग अँगल थेरम. इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट 2 पॅरलल लाईन. तो पहिली गोष्ट 2 लाईन पॅरलल असल्या पाहिजे, एक ट्रान्सव्हर्सल असला पाहिजे. तो त्यांना कट करत असेल तर जे करस्पॉन्डिंग अँगलची पेयर असते ती कॉन्ग्रुएंट असते, म्हणजे ती मापात इक्वल असते. चला पहा डायग्राम मध्ये, ही लाईन याला पॅरलल असली पाहिजे. सो लाईन L शुड बी पॅरलल टू लाईन M. मग तुम्ही बनवली ट्रान्सव्हर्सल, तिला नाव दिलं N. तर आता जेवढे करस्पॉन्डिंग बनतील सगळे इक्वल बनतील. जेवढे करस्पॉन्डिंग बनतील सगळे
इक्वल मध्ये पहा अँगल 1 2 3 4 5 6 7 8 मग आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर पाहिले टोटल अँगल 8 असतात पेयर मात्र 4 असतात करस्पॉन्डिंग पहिल्या नंबरला जे शिकवली ती अँगल 1 चा करस्पॉन्डिंग कोण 1 ला 5 ऐका आता लाइन L should be parallel to line M असं असेल तरच if line L is parallel to line M then corresponding angle equal असतात पहा 1 आणि 5 एकमेकांचे करस्पॉन्डिंग दोघं लाईनच्या वर ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला इक्वल असतील कॉन्ग्रुएंट असतील angle 1 is congruent to angle 5 हा सिम्बॉल इक्वल टू आणि सिमिलर दोघांच्या कॉम्बिनेशन न बनते कॉन्ग्रुएंट angle 1 is congruent to angle 5 2 आणि 6 एकमेकांचे करस्पॉन्डिंग आहे angle 2 is congruent to angle 6 चला नेक्स्ट पेअर सांगा बरं 4 आणि शेवटची मग 3 आणि 7 व्हेरी गुड 4 and 8 आणि लास्ट वाली 3 and 7 तर आपण पहिले 3 and 7 लिहून घेऊ आणि शेवटची आहे मग 4 व्हेरी गुड सर्वांना टॉपिक समजत आहे हा पहिला थेरम if the lines are parallel then the corresponding angles are congruent very good next theorem alternate angle same statement आहे if the lines are parallel and a transversal is there then the alternate angle मग ते इंटेरियर असो की एक्सटेरियर असो सगळे इक्वल असतात चला पाहू alternate angle if a transversal intersect two parallel lines then each pair of alternate angle is congruent मग इंटेरियर एक्सटेरियर दोन्ही आले त्याच्यात ठीक पहा डायग्राम alternate angle आठवत ना लाइन L याला पॅरलल असावी तर alternate angle इक्वल असते पहिले आपण इंटेरियर वर लक्ष देऊ angle 3 and angle 5 इंटेरियर alternate आहे इक्वल इन व्हॅल्यू असतील 3 angle 3 equal to angle 5 congruent angle 4 आणि angle 6 congruent angle 4 congruent to angle 6 हे आपण पाहिले कोणते इंटेरियर आता एक्सटेरियर पाहून घ्या एक्सटेरियर कोणते कोणते आहेत ते पण इक्वलच असतात लक्षात राहील लास्ट थेरम थोडासा अलग आहे बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री मध्ये मी तुम्हाला सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरीचे अर्थ सांगितले जर दोन अँगलची बेरीज 90 होत असेल तर अशांना कॉम्प्लिमेंटरी म्हणतो आपण आणि जर दोन अँगलची बेरीज 180 होत असेल तर अशांना सप्लिमेंटरी लास्ट थेरम इंटेरियर साठी इंटेरियर अँगल थेरम परत तेच दोन लाइन पॅरलल एक ट्रान्सव्हर्सल if a transversal intersect two parallel line then pair of interior angle form is supplementary ती इंटेरियर अँगल ची पेयर असते सप्लिमेंटरी दोन पेयर दाखवल्या ना इंटेरियरच्या आतमधल्या आतमध्ये पहा दोन पॅरलल लाइन बनवून घेतल्या ट्रान्सव्हर्सल बनवली 3 आणि 6 होती इंटेरियर पेयर पहिली 4 आणि 5 दुसरी पेयर होती तर या दोघांची सम कधीही सप्लिमेंटरी म्हणजे 180 होईल मग अँगल 3 चा सप्लिमेंट कोड पहिले तर तुम्हाला या दोन लाइन पॅरलल पाहिजे तरच हे होईल लक्षात ठेवा लाइन पॅरलल असावी अँगल 3 आणि अँगल 6 पहिली इंटेरियरची पेयर पहिली इंटेरियरची पेयर यांची सम किती होईल 180 सप्लिमेंटरी मीन्स 180 दुसरी पेयर कोणती आहे इंटेरियरची 4 आणि 5 व्हेरी गुड यांची सम किती होईल 180 व्हेरी क्लियर अशा प्रकारे आपण सगळे थेरम सगळं बेसिक इंट्रोडक्शन पहिल्या प्रॅक्टिस सेट साठी कंप्लीट केलं आता आपण उद्या स्टार्ट करू आपली पहिली प्रॅक्टिस सेट ह्या लेसन लेक्चर समजलं ना? भेट आऊ